नमस्कार मंडळी. तर आज मी इथे बनवत आहे सोयाबीन पुलाव आणि हा खूप झटपट होतो. तर मी तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यावर त्यात गरम मसाला टाकलेला आहे आणि कांदा टाकलेला आहे. त्याच्यामध्ये पुलावपत्ती टाकलेली आहे. त्यानंतर इथे मी वाटण घातलेलं आहे. त्याच्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर आणि टोमॅटो आणि लसूण याचं मिश्रण आहे. त्यानंतर मी इथे दही घातलेले आहे आणि शाही बिर्याणी मसाला घातलेला आहे आणि खूप छान असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यात मी हळद आणि आपला घरगुती मसाला आहे तो घातलेला आहे. मीठ आपल्या चवीनुसार घाला. छानपैकी परतून घ्या. थोडंसं पाणी घाला. त्याच्यानंतर आपण इथे बॉईल केलेले सोयाबीन आहेत ते घालायचे आहेत आणि ते सुद्धा या मसाल्यामध्ये छान असे परतवून घ्यायचे आहेत. पूर्ण छान असं कोटिंग आलेलं पाहिजे. तर आणि थोडंसं 1-2 मिनटं त्याला शिजवून घ्या, म्हणजे तो मसाला आहे तो त्यात आतमध्ये मुरेल. त्यानंतर जो साधा राईस आपला घरातलाच राईस आहे तो मी इथे यूज केलेला आहे. कोलम राईस आहे तो सुद्धा आपण त्यात टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे. तर इथे मी 3 पेले तांदळासाठी 3 ते 3.5 पेले गरम पाणी केलेलं होतं ते सुद्धा याच्यामध्ये घातलेलं आहे आणि थोडंसं तूप वरतून घालायचं आहे. तर इथे बघा मस्तपैकी असा माझा सोयाबीन पुलाव तयार आहे. तर या जेवायला.